भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी। भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी। वैभव भूषित वैकुंठेश्वर तिच्यापि ध्याने योजियलावर। वैभव भूषित वैकुंठेश्वर तिच्यापि ध्याने योजियलावर। भोळा शंकर परी उमेचा भरलासे लोचनी अपर्णा तप करिते काननी। लता दीदींनी गायलेलं हे गाणं माझं खूप आवडतं गाणं आहे। तांबडी माती या सिनेमामधलं आणि दीदींनीच आनंद घना या नावाने संगीत दिलेलं आहे या सिनेमाचं आणि शांताबाईंनी अत्यंत सुंदर असे शब्द लिहिलेत। आपण म्हणतो ना की मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे आणि मग मेडिटेशन करताना आपल्याला सांगतात की मनात कुठलेही विचार येता कामा नयेत, श्वासावर लक्ष नियंत्रित करा वगैरे वगैरे। पण इतकं अवघड असतं हे आपल्याला माहिती आहे की आपल्या मनातले विचार हे येऊ न देणं हे खूप अवघड आहे आणि त्यामुळे आपल्याला ते मेडिटेशन किंवा ध्यान लगेच साधतं असं नाही। पण गाणं ही अशी एक गोष्ट आहे, एका माझ्या विद्यार्थिनीनेच माझ्या लक्षात आणून दिलं की ताई गाणं नुसते विचार आपल्या मनातले घालवून टाकतात एवढंच नाही तर खूप चांगले विचार आपल्या मनामध्ये त्याच्यामुळे एक सकारात्मकता सुद्धा निर्माण होते आणि कधी कधी आपल्या विद्यार्थिनी सुद्धा आपल्याला एखादा असा चांगला विचार देतात हे शिकवताना लक्षात येतं। तसं एकदा गाणं म्हटलं, सूर लावायचे म्हटलं की आपल्याला एकाग्रता ही गोष्ट गरजेचीच असते आणि सूर लावणं हे हळूहळू इतकं सुंदर होत जातं की यापेक्षा अधिक छान सूर लागावेत, यापेक्षा अधिक आपण प्रॅक्टिस करावी, यापेक्षा त्याची गुणवत्ता वाढावी अशी सतत एक ओढ शिकणाऱ्याच्या मनामध्ये सूर निर्माण करतात। गाणं ऐकून सुद्धा आपल्याला खूपदा आपला मूड बदलल्याचं लक्षात येतं। तर स्वतः गाणं म्हणताना आणि ते खूप सुरेल गायचंय ही एक ओढ मनामध्ये जर घेऊन आपण त्याचा अभ्यास सुरू केला तर नक्कीच एक छान मेडिटेशनच्या वाटेवरती आपण जाऊ शकतो आणि ध्यानापर्यंत आपल्याला गाणं जास्ती लवकर घेऊन जातं असं म्हणायला हरकत नाही। दीदींचा स्वर तर इतका आपल्याला आवडतो की खरोखरी मला नेहमी वाटतं की असं हाताला धरून दीदी एका सुंदर शांततेच्या सुरेल अशा प्रदेशात आपल्याला गोंगाटामधून सुद्धा घेऊन जातात। कुठनंही एखादी ओळ त्यांच्या आवाजातली ऐकू आली तर ही जादू झाल्याचा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे आणि हे गाणं माझं विशेष आवडीचं आहे कारण याच्यामध्ये तर तिच्या पार्वतीच्या तपश्चर्येबद्दलच याच्यामध्ये वर्णन आहे। त्यामुळे नेहमी हे गाणं गाताना असं लक्षात येतं की पहिली ओळ गाता गाताच एक आपलं पण एक पटकन आपण त्याच्याशी खूप एकाग्र होऊन जातो आणि ते सगळं आपल्याला खूप छान एका ध्यानाकडे घेऊन जातं। हे या गाण्याच्या वेळेचा माझा छानसा अनुभव आहे, म्हणूनही हे माझं गाणं खूप आवडतं आहे। या गाण्याचा संदर्भ अजून एका गोष्टीशी जोडलेला मला सतत जाणवतो, तो म्हणजे हरितालिकेच्या आरतीशी। आपण आरत्या म्हणत असतो पण दरवेळेला त्यातल्या सगळ्या गोष्टींकडे आपलं बारकाईने लक्ष जातं असं नाही, पण एक म्हणजे भक्ती भावनेची तर गोष्ट आहेच। जसं या गाण्यामधलं सुद्धा दृश्य मी पाहिलं, आशा काळे या नायिका ह्याच्यामध्ये आहेत आणि त्या पूजा करतायत, पूजेची तयारी करतायत। तर एक प्रकारे पूजा ही आपल्याकडचं मेडिटेशनच आहे की कारण सुंदर विविधरंगी फुलं आपण पूजेसाठी समोर ठेवतो, त्याने आपलं मन प्रसन्न होतं आणि
काही वेळ आपण एकाग्र परमेश्वराच्या रूपाशी त्यामुळे होत असतो. आणि बरेचदा असं लक्षात येतं की आपण सकाळी आपल्याकडे जर पूजा करून आपण बाहेर पडलो तर आपलं मन छान प्रसन्न झालेलं असतं आणि त्यामुळे दिवसभर ती प्रसन्नता आपल्या मनामध्ये राहते. तर एक पूजेबद्दलचा सुद्धा हा एक असं म्हणूया की लॉजिकल विचार त्याच्या मागचा मेडिटेशनशी पुन्हा जोडलेला आहे असं मला जाणवतं. तर आशा काळेंचं ते भक्तिभावना ही एक भावना तर मी म्हणलं आरतीमध्ये आहेच, पण एक सुंदर साहित्यिक ठेवा आहे आपल्याकडच्या आरत्या ही गोष्ट सुद्धा. कारण जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके. मला ना हा ज्ञानदीप कळिका हा शब्द इतका आवडतो. कुठेतरी ज्ञानाशी आपल्याला पण त्याच्यामुळे जोडून दिलेलं आहे की आपणही सतत ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सुद्धा हे ज्ञानदीप कळिका असं म्हणताना आपल्या मनात ही भावना जागी होते. आणि अर्थात पुढे तर त्याचा संदर्भ तिच्या तपश्चर्येशी आहेच की रिघसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउठी. त्यामुळे हा सगळा संदर्भ या गाण्यामध्ये पुढे आलेला आहे. आणि आपण आपली पिढी लहानपणापासून हे ऐकत आली की हरतालिकेची पूजा करा बरं का, म्हणजे चांगला नवरा मिळेल. आणि पुढच्या मुलींनाही गंमत वाटतेच या विचाराची. मी म्हणते चांगले कडक नवरे मिळतात त्याच्यामुळे शंभूसारखे, असं गमतीनं या बाबतीत नेहमी चिडवाचिडवी चालू असते या गोष्टीची. पण हा संदर्भ या गाण्यामध्ये पुढे तिसऱ्या कडव्यामध्ये येतो आणि शांताबाईंनी इतके सुंदर शब्द त्याचे लिहिलेले आहेत. ते कडवं म्हणून मी आजचा व्हिडिओ संपवणार आहे. पण एका माझ्या आवडीच्या अत्यंत आवडीच्या गाण्याबद्दल आज बोलणं आणि ते गाणं आणि त्याचा गाण्याचा मेडिटेशनशी असलेला संबंध थोडासा उलगडून पाहणं हे आजच्या व्हिडिओमध्ये मला करायचं होतं. कोमल सुंदर हिमनग दुहिता हिमाचलावर तपहाचरिता. कोमल सुंदर हिमनग दुहिता हिमाचलावर तपहाचरिता. आगी मधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी अपर्णा तप करिते काननी. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते का